कोल्हापुरात पुराचा धोका लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन सतर्क. बाजार भोगाव येथे एनडीआरएफच्या उपस्थितीत बोटींची थरारक चाचणी. वारणा विद्यापीठ वारणा नगर संलग्नित तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट, 2 वेळा MBA मानांकन, नॅक A ग्रेड, 100% इंटर्नशिप आणि प्लेसमेंट देणारी संस्था. प्रथम आणि द्वितीय वर्ष बीटेक करता TCS स्पॉन्सर्ड कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टीम, सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, केमिकल आणि कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, तसंच MTech करता स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, CSE, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, मेकॅनिकल डिझाईन, केमिकल ENTC, त्याचबरोबर LLB, BA LLB, BBA LLB, BCA, BBA, MCA, MBA शाखांसाठी प्रवेश सुरू. वारणा विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात हॉस्टेल, मेस, बस, NCC, NSS, भव्य क्रीडांगण अशा सर्व सुविधांनी परिपूर्ण. 1983 पासून तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापकांमार्फत दर्जेदार शिक्षण देणारी संस्था TKIET वारणानगर ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट. प्रवेश संपर्क 9421 26 19 92. जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संभाव्य पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाली आहे. याचाच एक भाग म्हणून पन्हाळ तालुक्यातील बाजार भोगाव या पूरप्रवण ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांनी बोटीची प्रत्यक्ष चाचणी घेतली. तहसीलदार माधवी शिंदे तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात ग्रामस्थांना पूर, अतिवृष्टी व इतर नैसर्गिक आपत्तीच्या वेळी घ्यावयाची खबरदारी, स्वतःची व इतरांची सुरक्षितता तसेच आपत्कालीन परिस्थितीत त्वरित आणि प्रभावी प्रतिसाद कसा द्यावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी गावातील इच्छुक युवकांना बोट हाताळणी, लाईफ जॅकेटचा योग्य वापर, बचाव कार्याची प्राथमिक यंत्रे तसेच आपत्तीच्या काळात स्थानिक पातळीवर प्रभावी प्रतिसाद कसा द्यावा याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. आपत्तीच्या सुरुवातीच्या टप्प्यात स्थानिक स्वयंसेवक सक्षमपणे मदत करू शकतील हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमास NDRF टीम 5E कमांडर इन्स्पेक्टर महेश शिंदे, इन्स्पेक्टर अजय यादव यांच्यासह संपूर्ण NDRF पथक उपस्थित होते. तसेच मंडळ अधिकारी नलिनी मोहिते, मंडळातील ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.